ऐका ना, आज आपण मुगाच्या डाळीचे डाळवडे बघणार आहोत. तर चला पटापट रेसिपीकडे वळूया. बघा इथं मी मुगाची सालवाली डाळ दळून आणलेली आहे. जाडसर दळली. त्याच्यासाठी आपल्याला हिरवी मिरची, अद्रक, लसूणचा ठेचा लागणार आहे. कोथिंबीर बारीक चिरलेली, चवीनुसार मीठ लागणार आहे. आता हे सर्व आपण टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला मिक्स करून पाणी टाकून ह्याचं जसं आपण वड्याला किंवा भजीला बॅटर तयार करतो त्या पद्धतीने तयार करायचे. तसेच थोडासा हिंग टाकणार आहे. हिंगाने काय होतं, पचनाला आपल्याला हे वडे हलके जातात किंवा त्रास होत नाही. बघू शकता. आता मी हे व्यवस्थित पाणी टाकून मिक्स करून घेते. खूप पातळ असं आपल्याला पीठ नाही वड्यांसाठी बांधायचं, थोडंसं घट्टसर. बघा अशा पद्धतीने आता हे वड्यांचं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता हे झाकून ठेवूया 10 मिनटासाठी आणि 10 मिनटानंतर आपल्याला वडी तयार करायला घ्यायचेत. बघू शकता इथं 10 मिनटं झालेली आहेत. मी इथं तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे. आता आपल्याला वडे सोडायचेत. बघू शकता तुम्ही वडे हातावर थापून किंवा भजीसारखे मोठ्या मोठ्या आकारात करू शकता. बघा अशा पद्धतीने हे डाळवडे आपल्याला सोडायचे आहेत आणि एकदम कुरकुरीत बनतात आणि खायला जबरदस्त लागतात. तर ह्या थंडीमध्ये जेवणाबरोबर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर लागतात हे डाळवडे. बघू शकता. आणि हेल्दी मुगाच्या डाळीचे हिरवी आपली जी सालवाली डाळ असते ना त्याच्यापासून हे बनले जातात. बघू शकता. तर अशा पद्धतीने छान असं त्याला गोल्डन ब्राऊन होसपर्यंत हे वडे तयार करून घ्यायचे. तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात, आवडतात का, नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला अजून वेगवेगळ्या मी व्हिडिओ तुमच्यासाठी करत जाईल. बघू शकता इथं आपले डाळवडे तयार झालेले आहेत. आता हे काढून घेऊया आणि त्याच्याबरोबर आहे ना आपल्याला मिरची लागणार आहे. तर त्याच गरम तेलामध्ये मी ह्या कमी तिखट आहेत मिरच्या त्या तेलामध्ये चिरून टाकते आणि छानशा अशा आपल्याला तळून घ्यायच्यात आणि वरनं मीठ टाकून मस्त अशा आपल्या डाळवड्याबरोबर इथं मिरच्यासुद्धा तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की डाळवडा करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. एकदम चटपटीत आणि कुरकुरीत असे आपले इथं डाळवडे तयार झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. बाय.